नमस्ते शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी सांगोला ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर तुम्ही पाहू शकता की आता आपल्या प्लॉटला इथरेल मारून आज 10वा दिवस आहे। तर नवीन पालवी निघायला सुरू झालेली आहे। थोडी बाग नकलेली आहे, अजून भरपूर फूट बाकी आहे। जे अगोदर काय निघाले आगाऱ्याला थोडंसं आगाऱ्या शेंड्याला आगार चालू आहेत, आगाऱ्याला शेंड्याला आगार चालू आहे। तर 10वा दिवस आहे। तर 10व्या दिवशी आपण आज घेतलेला आहे आपण वरून स्प्रे 13-0-45 5 ग्रॅम, जर्मिनेटर 5 ml आणि चिलेट मिक्स मायक्रोन्यूटन 1 ग्रॅम ह्या पद्धतीने आपण स्प्रे घेतलेला आहे। जेणेकरून आपण जो इथरेल मारलेला स्प्रे आहे तो स्प्रे आपण इथरेल मारलेला आहे ते न्यूट्रल होऊन जाईल, आपल्या बागाला फूट चांगली येईल आणि नायट्रोजनमुळे येणाऱ्या पानाची संख्या चांगल्या पद्धतीने ग्रो होईल आणि जे नवीन जे जुने जे नॅचरली पानगळ झालेले आहेत आणि जे डोळे ब्लॉक झालेले आहेत नायट्रोजनमुळे बऱ्यापैकी तो जुना डोळा आहे का नाही फुटायला मदत होईल। जो ब्लॉकेज झालेले डोळे आहेत ते फुटायला मदत होईल, त्यासाठी आपण हा स्प्रे दिलेला आहे। आणि ह्याचबरोबर आपण स्प्रे बरोबर आपण खाली ड्रिपनं पण आज देणार आहे। तर ड्रिपनं मधून सगळं आपण आज आपलं आवेना न्यूट्रीमिक्स चालू आहे। तर आवेना न्यूट्रीमिक्स आपण ह्यासाठी देत आहे की आवेना न्यूट्रीमिक्समध्ये सर्व मायक्रोन्यूट्रन त्यामध्ये येत असतात। तर आपण आपल्याकडे तयार केलेलं आवेना न्यूट्रीमिक्स आहे हे आपण आवेना न्यूट्रीमिक्स देत आहे। ज्या शेतकऱ्यांकडे आवेना न्यूट्रीमिक्स नाही ते चिलेटेड मायक्रोन्यूट्रन देऊ शकतात किंवा मिलान्स देऊ शकतात, ड्रिपने मिलान्स किंवा आपलं रेमेडी पण देऊ शकतात। आणि त्याबरोबर आपल्याला फुलविक आणि अमोनिक ॲसिड असं दोन्हीचं कॉम्बिनेशन द्यायचं आहे। ते त्याबरोबर आपण गोवर पण देऊ शकता, मिलान्स गोवर देऊ शकता किंवा रेमेडी गोवर पण देऊ शकता, जेणेकरून येणारी फूट आहे पालवी आहे चांगल्या पद्धतीने तहसीलदार निघेल, ह्या पद्धतीने आपण देऊन घ्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की जे शेतकऱ्यांनी करायचे ती कामे काय ते जर तुम्ही केले नसतील तर अजूनही तुम्ही कामे करू शकता। जे झाडातील बुडातील वॉटरशूट आणि आतील जे दांडक्याचा वॉटरशूट आहे तो काढून घ्यायचा आहे। आणि झाडाचे पडलेले जुने डाळिंब, वाळलेले ठापे जे काय आपल्याकडे आणि जे आता बागेमध्ये आलेले गवत आपण कोळप्याच्या सहाय्याने किंवा खुरप्याच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे। आपली बाग स्वच्छ करायची आहे आणि स्वच्छ केल्यानंतर आपण आपली बाग सटिंग कंप्लीट होईपर्यंत आपण आपल्या मुळीला डिस्टर्ब करणार नाहीत किंवा भांगलणी खुरपणी करणार नाहीत। त्याबद्दल आपण आताच हे सर्व कामे करून घ्यायचे आहेत। ज्या शेतकऱ्यांचे हे कामे राहिलेले आहेत त्यांनी पटकन हे कामे करून घ्यायचे आहेत। आपला रूट झोन एकदा ॲक्टिव्ह झाला, व्हाईट रूट चालू झाली आणि आपण नंतर जर आपण कोळपणी किंवा भांगलणी केली जर आपले जास्त तर प्रॉब्लेम पुढं आपली रूट झोन मुळ्या कोळपताना तुटल्या तर आपल्याला पुढे सेटिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात। तर ह्यासाठीच आपण आधी सर्व कामे करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला प्लॉट सेटिंग झाल्यानंतर आपण भांगलून घेऊ शकतो किंवा कोळपून घेऊ शकतो, गवत काढून घेऊ शकतो। ह्या पद्धतीने आपण हे सर्व कामं करून घ्यायचे आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन दाबा की माझे नवीन व्हिडिओ आपल्याबद्दल लवकरात लवकर पोहोचतील। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।